प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावनीला सोसायटीमध्ये बघून इंद्रा तिला विचारते की काय ग चांदणे, इथे कशासाठी आली आहेस तू? सागर कोणासोबत लग्न करतोय हे बघायला ना. आणि त्यावर सावनी हसतच म्हणते की माझ्याकडे दुसरं काही काम नाही आहे का? आणि त्यावर इंद्रा हसून तिला विचारते की काय काम आहे ग तुझ्याकडे? फक्त पार्लरमध्ये जायचं, मेकअप करायचा, स्पा करायचा, शॉपिंगला जायचं आणि या सगळ्यासाठी पैसे तो तुझा बैल देणार आणि तू मात्र साहेबासारखी बसून राहणार. आणि त्यानंतर ती हसतच सावनीला विचारते की तुझा तो 6 फुटाचा बैल घरातली कामंसुद्धा करतो का? आणि इंद्राचं हे सगळं बोलणं ऐकून सावनी खूप चिडते. त्यानंतर ती इंद्राला विचारते की कोण आहे ती बिचारी मुलगी जी सागरसोबत लग्न करत आहे? आणि ते ऐकून इंद्रा हसतच म्हणते की ती पोर खरंच खूप चांगली आहे, ती माझ्या सईची आणि सागरची खूप काळजी घेणार आहे. तू तर विचारही करू शकत नाही ती नक्की कोण असेल. जेव्हा तुला तिचं नाव समजेल ना, तेव्हा तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल. मात्र त्याच वेळी बापू त्या ठिकाणी येतात आणि इंद्राचं हे सगळं बोलणं ऐकून त्यांना धक्का बसतो. ते इंद्राला थांबवण्याचा, तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण इंद्रा काही ऐकतच नाही. उलट ती बापूंनाच बाजूला ढकलते. तर सावनी तिला विचारत असते की सागर नक्की कोणासोबत लग्न करत आहे? मात्र इंद्रा तिला त्या मुलीचं म्हणजेच मुक्ताचं नाव सांगत नाही. तोपर्यंत बापू पटकन दरवाजा उघडतात आणि इंद्राला तेथून घेऊन जातात. सावनी मात्र मनाशी म्हणत असते की इतकं नक्की काय झालंय? हा सागर नक्की कोणासोबत लग्न करतोय? आणि त्यानंतर ती मुक्ताच्या घराची बेल वाजवते. सावनीला इतक्या रात्री बघून मुक्ताला धक्का बसतो. ती सावनीला विचारते की तुम्ही आत्ता इथे कशासाठी आला आहात? त्यावर सावनी म्हणते की तुम्ही तर मोठी माणसं, तुम्ही आम्हाला लग्नाला बोलावलं नाही, पण आम्हीच विचार केला की तुम्हाला भेटून यावं. आणि त्यावर मुक्ता तिला सांगते की गडबडीमध्ये पत्रिका द्यायला विसरले मी. आणि त्यावर सावनी म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही, मी फक्त तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आले आहे. हर्षवर्धनने मला सांगितलं की मुक्ताचं लग्न आहे म्हटल्यावर आपण तिला गिफ्ट द्यायलाच हवं. मात्र मुक्ता म्हणते की या सगळ्याची खरंच काही गरज नाही आहे. मात्र सावनी तिला म्हणते की मुक्ता प्लीज ह्या गिफ्टला तू नाही म्हणू नको. जर ते तुला आवडलं नाही तर आपण एक्सचेंज करून घेऊ. आणि त्यानंतर ती मुक्ताला तो डायमंड नेकलेस दाखवते आणि इतका महागडा नेकलेस बघून मुक्ताला धक्का बसतो. ती सावनीला म्हणते की हे गिफ्ट खरंच खूप महाग आहे, मी ते नाही स्वीकारू शकत. मात्र सावनी म्हणते की मुक्ता हे गिफ्ट इतकंही महाग नाही आहे. तर मुक्ता हसतच तिला सांगते की तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी महाग या गोष्टीची व्याख्याच वेगळी आहे. आणि ती पुन्हा सावनीला सांगते की या सगळ्याची खरंच काही गरज नाही आहे. मात्र सावनी म्हणते की गिफ्ट हे गरज म्हणून नाही तर हाऊस म्हणून देतात. आणि मुळात हे गिफ्ट माझ्या सईसारखंच प्राइजलेस आहे. तू माझ्या सईला इतका जीव लावते, तिच्यावर प्रेम करते, तिच्या पुढं तर हे काहीच नाही आहे. आणि मग ती जबरदस्तीने मुक्ताला ते गिफ्ट घ्यायलाच लावते. त्यामुळे मुक्ताचाही नाईलाज होतो. त्यानंतर सावनी तिला विचारते की मग लग्नाची मिठाई वगैरे आहे की नाही? त्यावर मुक्ता म्हणते हो, तुम्ही प्लीज आतमध्ये या. आणि जेव्हा सावनी आतमध्ये जाते तेव्हा ती तिथे टेबलवर बेस्ट मॉमची ट्रॉफी बघते आणि तिला आठवतं की ही ट्रॉफी तर सईने माझ्यासाठी बनवली होती. आणि ती मुक्ताच्या घरी बघून तिला मोठा धक्का बसतो. तिला आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना आठवतात आणि तिच्या लक्षात येतं की कदाचित हा सागर मुक्तासोबतच लग्न करणार असेल. आणि त्यानंतर मुक्ता तिथे येते, ती सावनीला मिठाई देते. मात्र सावनी रागातच तेथून निघून जाते. त्यामुळे मुक्ताला आश्चर्य वाटतं. तर सावनी लिफ्टजवळ जाऊन पाठीमागे बघत असते आणि ती पुन्हा इंद्राकडे जाते. ती त्या घराची बेल वाजवते. तर इंद्रा तिला विचारते काय झालं, आता काय हवंय तुला? आणि त्यावर सावनी पुन्हा एकदा तिला विचारते की खरं खरं सांगा, सागर नक्की कोणासोबत लग्न करतोय? मात्र इंद्रा हसतच तिला म्हणते की अगं आजपर्यंत तू आम्हाला खूप त्रास दिला, माझ्या सागरला रडवलं, पण आता रडायची वेळ तुझी आहे. आणि त्यामुळे सावनी ओरडून म्हणते की मला माहिती आहे तो सागर मुक्ता गोखलेसोबत लग्न करत आहे ना? आणि त्यावर इंद्रा म्हणते हो, करतोय तो मुक्तासोबत लग्न. आणि एकदा का हे लग्न झालं की सई आमच्याकडे येणार, तिची कस्टडी आम्हाला मिळणार, तू आणि तुझा तो बैल रडत बसा
आणि मग ती सावनीला ढकलून देते आणि दरवाजा बंद करते. तर सावनी खूप चिडलेली असते. मुक्ता सागरसोबत लग्न करत आहे हा विचारच तिला सहन होत नाही आणि त्यानंतर ती घरी जाते. घडलेल्या प्रकारामुळे ती खूप घाबरलेली असते, कारण जर हे हर्षवर्धनला समजलं तर तो खूप चिडेल हे तिला माहिती असतं. ती मनाशी म्हणत असते की ती मुक्ता इतकी साधी भोळी दिसते, पण ती असं काहीतरी करेल याची मी कल्पना देखील केली नव्हती. आता मी हर्षवर्धनला काय सांगू? त्याचवेळी हर्षवर्धन तिथे येतो. तर सावनी त्याला म्हणते की मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मात्र हर्षवर्धन तिचं बोलणं सिरियसली घेत नाही. तो हसतच तिला काय झालं आहे ते विचारतो. तर सावनी त्याला म्हणते की सागर कोणत्या मुलीसोबत लग्न करणार आहे माहिती आहे का तुला? त्यावर हर्षवर्धन हसतच विचारतो की कोण आहे ती बिचारी मुलगी, आणि त्यावर सावनी सांगते मुक्ता. मात्र हर्षवर्धन यावर विश्वास ठेवत नाही. तो हसतच म्हणत असतो की उगाच काहीतरी बोलू नको. मात्र सावनी म्हणते की हर्ष, मी खरं सांगते, सागरसोबत लग्न करणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून मुक्ता गोखले आहे. आणि ते ऐकून हर्षवर्धनला मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे मुक्ता एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते. त्यानंतर मिहिका त्या ठिकाणी येते. ती मुक्ताला काय झालं ते विचारते. त्यावर मुक्ता म्हणते की ती सावनी इथे आली होती, त्यामुळे मिहिकासुद्धा घाबरते. ती म्हणते की त्या सावनीला तुमच्या लग्नाबद्दल समजलं तर नाही ना? त्यावर मुक्ता म्हणते नाही. आणि त्या पुढे काही बोलणार इतक्यात पुरू त्या ठिकाणी येतो. मुक्ता त्याला विचारते, आई झोपली का? त्यावर पुरू सांगतो हो, तिला आत्ताच गाढ झोप लागली. तर मिहिका म्हणत असते की आज आईसोबत आणि मावशीसोबत जे काही घडलं ना ते खरंच खूप वाईट होतं. तर पुरू म्हणतो हो, पण मला मात्र खूप मजा आली. आणि ते ऐकून मुक्ता आणि मिहिकाला आश्चर्य वाटतं. मुक्ता म्हणते की बाबा हे काय बोलतोय तू? त्यावर पुरू हसतच म्हणतो, अगं मी आज पहिल्यांदा तुझ्या आईला असं नाचताना बघितलं, आणि ते सुद्धा अशा गाण्यांवर, जी गाणी तीच कधी ऐकूसुद्धा शकत नाही. आणि ते ऐकून मुक्ता आणि मिहिकासुद्धा हसू लागतात. तर पुरू हात जोडूनच त्यांना म्हणतो की मी आत्ता तुम्हाला जे काही बोलतोय ना ते प्लीज कृपा करून तुमच्या आईला सांगू नका. आणि त्यावर मुक्ता हसतच हो म्हणते. तर दुसरीकडे हर्षवर्धन खूप चिडलेला असतो. तो सावनीला विचारतो की ज्या मुक्ताला तू लाखभर रुपयाची लाच देऊन आली आहे, ती मुक्ता त्या सागरसोबत लग्न करत आहे का? आणि त्यावर सावनी हो म्हणते. त्यामुळे हर्षवर्धन सावनीवर खूप चिडतो. तर सावनी वैतागून म्हणत असते की हे सगळं कधी झालं, कसं झालं हे मलाही माहीत नाही. तर दुसरीकडे पुरूला मुक्तासोबत शेवटची आईस्क्रीम खायची असते. त्यामुळे मुक्ता म्हणते की बाबा असं का बोलतोस तू? लग्नानंतरही मी इथे येऊ शकते ना? आणि तुला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तू मला बोलावून घे. त्यावर पुरू म्हणतो हो, पण समजा मी तुला बोलावलं आणि तू एखाद्या कामात असशील तर? आणि ते ऐकून मुक्तालाही वाईट वाटतं आणि मग ती रडतच पुरूला मिठी मारते. तर दुसरीकडे हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की ती मुक्ता सागरसोबत लग्न करायला तयार झाली, म्हणजे तिला सागरबद्दल सगळं काही माहिती नसणार. आता आपण तिला अशी गोष्ट सांगायची जी फक्त तुला, मला, सागरला आणि 4 वर्षांपूर्वी केसमध्ये जो जज होता त्याला माहिती आहे. आणि ते ऐकून सावनीला धक्का बसतो. ती म्हणते की हर्ष हे काय बोलतोय तू? तर हर्षवर्धन तिला सांगतो की आपल्याकडे हा शेवटचा पर्याय आहे. आणि मग सावनी सईची कस्टडी मिळवण्यासाठी उद्या लग्नात जाऊन ती गोष्ट मुक्ताला सांगण्याचा निर्णय घेते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता आणि सागरच्या लग्नामध्ये अचानक सावनी येते आणि ती ते लग्न थांबवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.